सप्रेम नमस्कार. आपल्या सगळ्यांचं सुहास गोखले इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रॉलॉजीमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक इंटरेस्टिंग केस स्टडी पाहणार आहोत. पार्सल. त्याचं झालं असं, 26 जुलै 2026चा दिवस होता आणि माझ्या मुलानं त्याच्या ऑफिसमधनं मला फोन केला. दुपारचे साधारण 4 वाजले असतील आणि त्याने विचारलं, बाबा आज माझं एक पार्सल येणार होतं, महत्त्वाचं आहे, ते आलं का? मी त्याला म्हणालो, अरे असं काही पार्सल अजून आलेलं नाही आहे. नाही नाही, असं कसं, यायला पाहिजे होतं. मी म्हटलं, अरे येईल, आज ते डिलिव्हर करतो असं म्हणालेत ना, मग होईल डिलिव्हरी. अगदी रात्रीच्या 8 वाजतोपर्यंत सुद्धा हे कुरिअरवाले डिलिव्हरी करतात, त्यामुळे अजूनही थोडं आपण थांबायला पाहिजे, होईल आज डिलिव्हरी. नाही हो, ते पार्सल माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ते आजच मला मिळालं पाहिजे. मी म्हटलं, राजा आता ते तर काय माझ्या हातात नाही, तो कुरिअरवाला केव्हा येईल, तो डिलिव्हर करेल, त्याची वाट बघणं एवढंच काय ते आपल्या हातात आहे. मुलगा म्हणाला, बाबा तुम्ही एक प्रश्नकुंडली मांडून हे पार्सल आजच मिळेल का किंवा केव्हा मिळेल याचा काही अंदाज घेऊ शकाल का? मी म्हटलं, अरे हे करता येईल आपल्याला, नाही असं नाही, पण हे अगदी किरकोळ कारण आहे. ह्याच्यासाठी होरारी चार्ट वापरणं हा थोडासा त्या होरारी जे आपण पद्धती वापरतो तिचा काहीसा दुरुपयोग ठरेल, अपमान ठरेल. म्हणजे माझा मुलगा ना, वा वा वा, तुम्ही अख्ख्या गावाचं भविष्य सांगता, प्रश्नकुंडल्या मांडता आणि आता माझ्या स्वतःच्या प्रश्नासाठी तुम्ही प्रश्नकुंडली मांडत नाही म्हणता, हे काही बरोबर नाही. अर्थात हे एक प्रकारे इमोशनल ब्लॅकमेलिंग झालं असं म्हणता येईल. मी म्हटलं, ठीक आहे, आता तू एवढी जिद करतोयस तर मांडतो मी प्रश्नकुंडली. म्हणून मी प्रश्नकुंडली तयार केली. 24 जून 2026चा दिवस होता. दुपारची किंवा संध्याकाळची म्हणू आपण, 4:12:29 हा वेळ होती. अर्थात पुणे हे स्थळ आहे. हा जो चार्ट केलेला आहे तो तुमच्या समोर आहे. हा सायन पद्धतीचा वेस्टर्न चार्ट आहे. रिजिओ मोंटेनस ही भावसाधन पद्धती मी वापरलेली आहे. आता जेव्हा असा चार्ट समोर येतो तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे ते म्हणजे या प्रश्नासाठी कोण कोण त्याच्यामध्ये सहभागी आहेत, कोण कोण खेळाडू आहेत या खेळामधले, याची पहिला आपण यादी करायची आणि मग त्यानुसार कोणता ग्रह किंवा कोणते ग्रह या खेळाडूंचं प्रतिनिधित्व करणार आहेत हे ठरवावं लागेल. आता इथं सगळ्यात पहिला खेळाडू कोण असणार आहे? अर्थातच प्रश्नकर्ता, माझा मुलगा यश. तर प्रश्नकर्ता हा नेहमीच लग्न भावावरून बघतात, म्हणजे लग्नेश कोण आहे, तसंच लग्नात कोणी ग्रह आहेत का, हे सगळे मिळून प्रश्नकर्त्याचं प्रतिनिधित्व करतील. अर्थातच होरारीमध्ये चंद्र हा नेहमीच प्रश्नकर्त्याचा नैसर्गिक प्रतिनिधी मानला जातो. त्यामुळे चंद्र अधिक लग्नेश अधिक लग्नातले ग्रह असे सगळे मिळून संयुक्तपणे प्रश्नकर्त्याचं प्रतिनिधित्व करतील. आता इथं तुम्ही बघितलं तर वृश्चिक लग्न चालू आहे. वृश्चिकेचा स्वामी मंगळ, म्हणजे मंगळ हा प्रश्नकर्त्याचं प्रतिनिधित्व तर करणारच आहे. लग्न स्थान रिकाम आहे, एकही ग्रह नाही आहे, म्हणजे इतर कुठलेही ग्रह आता इथे याच्यामध्ये प्रतिनिधित्व करू शकत नाही. चंद्र अर्थातच नैसर्गिक प्रतिनिधी आहे, त्यामुळे आपल्याला चंद्राचाही विचार करायला पाहिजे. म्हणजे चंद्र आणि मंगळ हे दोन ग्रह जातकाचं म्हणजेच प्रश्नकर्त्याचं प्रतिनिधित्व करतील. आता ह्याच्यात आणखीन कोण कोण इन्वॉल्ड आहे? अर्थातच ते पार्सल, त्याची आपण वाट बघतोय. पार्सल आणून देणारा कुरिअरवाला हा काही याच्यामधला महत्त्वाचा घटक असू शकत नाही. तसंच ज्यांनी ती वस्तू विकले, तो सेलर, विक्रेता, तोही याच्यामध्ये फारसा आपल्याला दखल घेण्यासारखा नाही, कारण त्यानं वस्तू विकलेली आहे, कारण आपण वस्तू विकत घेतलेली आहे, त्यानं ती पॅक करून कुरिअरवाल्याकडे दिली आहे, त्याची जबाबदारी एका अर्थानं संपलेली आहे. कुरिअरवाला हा फक्त विक्रेत्याकडचं वस्तू म्हणजे पार्सल आणून माझ्या घरी आणून देणार आहे. त्यामुळं ह्या संबंध प्रोसेसमध्ये जरी तो इन्वॉल्ड असला तरी आत्ता ह्या प्रश्नासाठी त्याची दखल घ्यायची काही आवश्यकता नाही. त्यामुळे आता आपण पार्सलवरती लक्ष केंद्रित करू. आता पार्सल कोण रिप्रेझेंट करेल?
इथं 2 मार्गाने विचार होऊ शकतो या पार्सलचा. आता जी वस्तू माझ्या मुलानं ऑर्डर केली ती त्याचं पूर्ण पेमेंट माझ्या मुलानं त्या विक्रेत्याकडे केलेलं आहे. त्यामुळे तशा अर्थानं ती जी वस्तू येणं अपेक्षित आहे पार्सलमधून ती माझ्या मुलाच्या मालकीची आहे, कारण त्यानं त्याचे पैसे भरलेले आहेत. आता एखाद्याच्या मालकीची वस्तू जेव्हा आपण विचारात घेतो तेव्हा पजेशन या अर्थानं आपण द्वितीय स्थानाचा विचार करतो. त्यामुळं द्वितीय स्थानाचा म्हणजेच धनस्थानाचा जो भावेश आहे तो अर्थातच या पार्सलचं प्रतिनिधित्व करेल. ठीक आहे. त्याचबरोबर द्वितीय स्थानात जर कोणी ग्रह असतील तर ते ग्रह देखील या पार्सलचं प्रतिनिधित्व करतील. अर्थातच याच्यासाठी कुठलाही नैसर्गिक प्रतिनिधी नाही आहे, तो फक्त प्रश्नकर्त्याच्या बाबतीतच आपण वापरतो. आता इथं जर तुम्ही पत्रिकेत बघितलं तर द्वितीय स्थानामध्ये कुठलाही ग्रह नाही आणि धनुरास द्वितीय स्थानावर आहे. म्हणजेच गुरु हा त्या पार्सलचं प्रतिनिधित्व करेल, कारण द्वितीय स्थानाचा भावेश गुरु आहे. आता याच्या पलीकडे कुठलेही आपल्याकडे खेळाडू नाही आहेत. त्यामुळे प्रश्नकर्ता हा आपण बघितला चंद्र आणि मंगळ हे त्याचे प्रतिनिधित्व करतात आणि पार्सलचं प्रतिनिधित्व गुरु करणार आहे. आता जर पार्सल मिळणार असेल, प्रश्नकर्त्याला हे पार्सल जर मिळणार असेल तर प्रश्नकर्त्याचे प्रतिनिधी आणि पार्सलचे प्रतिनिधी ह्यांच्यामध्ये ग्रहयोग प्रस्थापित व्हायला हवेत. आता तसे होतात का किंवा हे आपण बघू. इथं जर तुम्ही नीट बघितलं तर सप्तम स्थानात वृषभेचा मंगळ म्हणजेच प्रश्नकर्ता आणि नवम स्थानात जो आहे तो कर्केचा गुरु आहे म्हणजे पार्सल. यांच्यात अवघ्या 2 अंशात लाभयोग होत आहे. तसंच गुरु म्हणजेच पार्सल आणि चंद्र म्हणजेच प्रश्नकर्ता यांच्यातही योग होतो. म्हणजे हे 2 योग आपल्याला सांगतायत की पार्सल मिळणार आणि शक्यतो आजच. ठीक आहे. आता पार्सलच्या बाबतीत आणखीन एक विचारधारा आहे, ती म्हणजे माझ्या मुलानं पैसे भरून ती वस्तू विकत घेतलेली आहे आणि विक्रेत्यानं ती व्यवस्थित पॅक करून माझ्या मुलाकडे म्हणजे आमच्या घरच्या पत्त्यावरती पाठवलेली पण आहे. परंतु जोपर्यंत ती वस्तू मला मिळत नाही तोपर्यंत मी तिचा मालक होऊ शकत नाही, जरी मी त्याचे पूर्ण पैसे भरले. ह्याचं साधं लॉजिक आहे. समजा तो कुरिअरवाला माझ्या घरी आला आणि त्यावेळेला आमच्या घराला कुलूप असेल, तर अशा वेळेला काय होईल, जरी मी पैसे भरलेत, मी त्या वस्तूचा तशा अर्थानं मालक असला तरी मी त्यावेळेला घरी नसल्यामुळं कुरिअरवाला ते पार्सल ॲड्रेसही घरात नाही असं सांगून ते पार्सल परत विक्रेत्याकडे पाठवेल. किंवा कुरिअरवाल्याला माझा पत्ताच सापडला नाही तर ॲड्रेस नॉट फाउंड असं म्हणून देखील ते पार्सल विक्रेत्याकडं परत जाईल. म्हणजे थोडक्यात जोपर्यंत ते पार्सल माझ्या पत्त्यावर डिलिव्हर होत नाही, मी स्वतः ते ताब्यात घेत नाही, तोपर्यंत तांत्रिकदृष्ट्या तो विक्रेताच अजून त्याचा मालक आहे. त्यामुळं विक्रेत्याच्या मालकीची वस्तू असं समजून देखील आपल्याला पार्सलचा विचार करता येईल. आता विक्रेत्याच्या मालकीची वस्तू कशी ठरवायची, आता ह्याच्यामध्ये विक्रेता कुठल्या स्थानावरून बघता येईल आपल्याला. अर्थातच ही एक परकी व्यक्ती आहे, त्यामुळे आपण नेहमीच सप्तम स्थान हे परक्या व्यक्तीसाठी वापरतो, बरोबर. त्यामुळे सप्तम स्थानावरून आपण आता विक्रेता की ज्याच्याकडे आम्ही पैसे भरून ऑर्डर देऊन वस्तू मागवलेली आहे. मग सप्तम स्थानावरून जर विक्रेता बघायचा असेल तर ती पार्सल किंवा जी वस्तू आहे ती विक्रेत्याच्या मालकीची जर समजलं तर ती आपल्याला विक्रेत्याच्या द्वितीय स्थानावरून बघायला लागेल, म्हणजेच अष्टम स्थानावरून बघायला लागेल. अष्टम स्थानावर जर तुम्ही बघितलं तर अष्टम स्थानावर जर तुम्ही बघितलं तर तिथं बुधाची मिथुन रास आहे, बरोबर आहे. म्हणजेच बुध हा पार्सलचं प्रतिनिधित्व करेल. त्याचबरोबर अष्टम स्थानात रवी पण आहे, त्यामुळे रवी देखील या पार्सलचं प्रतिनिधित्व करणार आहे. आता जर हे पार्सल माझ्या मुलाला आमच्या घरी डिलिव्हर होणार असेल तर माझ्या मुलाचे 2 प्रतिनिधी आहेत चंद्र आणि मंगळ ते, आणि हे पार्सलचे हे 2 प्रतिनिधी आता आपण बघितले ते म्हणजे बुध आणि रवी. ह्यांच्यात काहीतरी योग व्हायला पाहिजे. तसा योग जर होत असेल तर पार्सल आम्हाला मिळणार आहे. तसे होतात का. आता इथं बघा तुम्ही, तर इथं तुम्हाला दिसेल की बुध हा जो आहे तो 9व्या स्थानात आहे, बघताय तुम्ही, आणि त्याचा सप्तमात असलेल्या मंगळाशी अवघ्या 1 अंश
41 कलामध्ये लाभयोग होत आहे. त्याचबरोबर चंद्र आणि बुध यांच्यात योग होतोय आणि चंद्र आणि रवी यांच्यातही योग होत आहेत. हे तिन्ही योग आपल्याला अगदी ठामपणे सांगतायत की पार्सल मिळणार. म्हणजे आधी माझ्या प्रश्नकर्त्याच्या मालकीची वस्तू म्हणून आपण पार्सल बघितलं तरी देखील आपल्याला कन्फर्मेशन मिळालं आणि विक्रेत्याच्या मालकीची वस्तू म्हणून जरी बघितलं तरी देखील कन्फर्मेशन मिळालेलंच आहे. म्हणजे पार्सल मिळणार हे नक्की झालं. आणखीन एका पद्धतीने आपल्याला याचा विचार करता येईल की बुध हा जो आपला पार्सलचा प्रतिनिधी आपण जो गृहीत धरलेला आहे तो जर आमच्या घरात येणार असेल ते पार्सल तर लग्न भावावरून माझं घर म्हणजे मी स्वतः आणि ते पार्सल ह्यांच्यात जर योग बघितला तर आपल्या लक्षात येईल की जन्मलग्न आत्ता जिथं आहे पत्रिकेचं हे 23° वृश्चिकेवरती आहे. तो एक 2-3 डिग्री पुढं गेला म्हणजे 25/11 आला वृश्चिकेवरती आला की त्याचा नवम स्थानात असलेल्या बुधाशी 2° नवपंचम योग होतो. हा अतिशय सुंदर योग आहे. म्हणजे आपण बघितलं की पार्सलचा विचार आपण 3 मार्गाने केला आणि तिन्ही मार्गातून आपल्याला असं लक्षात आलं की पार्सल आणि प्रश्नकर्ता यांच्यात योग होत आहेत. प्रॉमिसिंग योग आहेत, चांगले योग आहेत. म्हणजे पार्सल मिळणार हे नक्की आहे. पण आता पुढचा प्रश्न होतोच की हे पार्सल मिळणार हे जरी नक्की असलं तरी आज मिळणं आवश्यक होतं किंवा अपेक्षित होतं. तसं ते मिळणार आहे का? किती वेळ लागेल? आज मिळेल का? उद्या मिळेल का? परवा मिळेल? हे पण आपल्याला बघायला पाहिजे. आणि प्रश्नाचा रोग तो होता की पार्सल मला आजच मिळालं पाहिजे. आज मिळेल का? हा खरा प्रश्न आहे. आणि मग किती वाजता वगैरे आपल्याला त्याच्यातनं बघता येईल. तर साधारणपणे आपण हे बघू शकतो की सर्व कन्फर्मेशन मिळालेले आहेत. पार्सल मिळणार. आता केव्हा हा प्रश्न आहे. तर पार्सल मिळणार असेल तर आपण जे बघितलं की हे जे सगळे योग आहेत ते योग आपल्याला सांगतायत की पार्सल मिळणार आहे. ते योग सगळेचे सगळे योग तुम्ही तपासले तर लक्षात येईल की 1.5 ते 2 अंशात होणार आहेत. म्हणजे आपण साधारण 2 अंश धरू की 2 अंशाच्या अंतरात हे योग होत आहेत. मग आपण स्केल काय घेऊ शकतो? होरारीमध्ये अशा पद्धतीची स्केल वापरली जातात. आता हे 2 अंश आहे म्हणजे हे 2 मिनिट असेल, 20 मिनिट असेल, 2 तास असतील, 20 तास असतील, 20 दिवस असतील, 20 आठवडे असेल, 20 महिने असतील आणि 20 वर्ष देखील असतील. अर्थात 20 वर्ष, 20 आठवडे या गोष्टी आपल्याला अव्यवहार्यात म्हणून सोडून देऊ. जास्तीत जास्त जवळपासचं म्हणजे काय, ही पार्सल जी येणार असतात ती अगदी 2 मिनिटात सुद्धा येऊ शकेल किंवा 2 तासात देखील येऊ शकेल. तर हे कसं काय ठरवूया आपण? बरेच ऑप्शन आपल्यासमोर आहे. मग सगळ्याचा मी विचार केला की 2 मिनटं जरा अगदीच मी आता आपण बोलतोय तेवढ्यात पार्सल येणार हे जरासं मला ऑड वाटलं. बाकीचे 2 दिवस, 2 आठवडे, 2 महिने बरे अव्यवहार्य वाटले. त्यामुळे मी साधारण 2 तास हे युनिट गृहीत धरलं आणि प्रश्न विचारला तर आपल्याला 4:12 त्याच्यात जर 2 तास ॲड केले तर 6:12 असा आपल्याला कालावधी मिळतो. म्हणून मी एक सरासरी आणि आपलं ते बघितलं होतं की 1.5 ते 2 अंश म्हणून आपण 2 घेतलं तर त्या मध्यावरची फिगर म्हणून 1.75 घेतलं तर साधारणपणे आपल्याला 6च्या सुमारास हे पार्सल मिळेल असं आपण निष्कर्ष काढू शकलो. आणि मी तसं माझ्या मुलाला सांगितलं, अरे प्रश्नकुंडली मांडली आणि साधारणपणे आज पार्सल मिळणार आहे तर नक्कीच आहे. 6च्या आसपास आपल्याला पार्सल मिळेल. पार्सल मिळाले की मी तुला फोन करून कळवतो. आणि काय आश्चर्य, बरोबर 6:03 दरवाजाची बेल वाजली. मी दरवाजा उघडला. कुरिअरवाला दारात पार्सल घेऊन हजर होता. कशी वाटली ही केस स्टडी? जरूर कळवा. ह्याच्यात काही शंका असतील तर विचारा. आणि अशाच चांगल्या चांगल्या केस स्टडीज, ज्ञानवर्धक केस स्टडी जर आपल्याला बघायचे असतील तर थोडंसं मला माझ्या चॅनेलला आपण प्रोत्साहन द्या. एखादं लाईक द्या, एखादी छोटीशी कॉमेंट द्या, हा व्हिडिओ शेअर करा. असं केल्यानं माझा हुरूप वाढेल आणि काही चांगलं चांगलं तुमच्यासमोर द्यायचा माझा जो प्रयत्न आहे तो यशस्वी होईल. या लाईक्समुळं, सबस्क्राईबमुळं किंवा शेअरमुळं मला या यूट्यूबकडनं काही पैसे मिळणार नाही आहेत. माझं ते चॅनेल तेवढं मोठं नाही आहे, ते मोनेटाईज झालेलं नाही. त्यामुळे पैशासाठी मी काही सांगतो आहे असं कृपया समजू नका. हे सगळं यूट्यूबच्या अल्गोरिदमसाठी मी विचारतो आहे. कारण यूट्यूब तुम्हाला जे काही व्हिडिओज रिकमेंड करतं
ते एका विशिष्ट अल्गोरिदमचा वापर करतात आणि चांगले कंटेंट लोकांसमोर यावेत हा त्या अल्गोरिदमचा हेतू असतो. आता यूट्यूब काही सगळ्यांचे व्हिडिओ बघू शकत नाही आणि कुठला चांगला कुठला वाईट हे तसं ठरवू शकत नाही. मग त्यासाठी ते एक सोपी युक्ती वापरतात की ज्या व्हिडिओला जास्त व्ह्यूज आहेत, ज्या व्ह्यूजला जास्त कॉमेंट आहेत, ज्या व्हिडिओ लोकांनी शेअर केला आहे, याचा अर्थ तो त्यातले कंटेंट चांगले आहेत, लोकांना ते आवडत आहेत, लोकं त्याच्यावर चर्चा करत आहेत, दुसऱ्यांनी तो बघावा असं लोकांना वाटते म्हणून तो शेअर केला जातो आहे. ह्याचा अर्थ हा व्हिडिओ चांगला आहे, तो आणखीन काही लोकांना सजेस्ट करायला काही हरकत नाही. असं झाल्यामुळं जे लोकं माझ्या चॅनलचे सबस्क्रायबर्स नाही आहेत किंवा ज्यांना माझ्या चॅनलबद्दल माहिती नाही, त्यांच्याही फीडमध्ये हा व्हिडिओ आज न उद्या दाखल होईल. कदाचित त्यातले काही लोकं बघतील, त्यांना माझं चॅनेल माहिती होईल. या व्हिडिओच्या माध्यमातून मी जी काही थोडी माहिती, ज्ञान आपल्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करतो आहे, तो यशस्वी होईल. त्यासाठी काही खर्च करायला लागत नाही. एका माऊस क्लिकमध्ये हे सगळं काम होण्यासारखं असतं. तेव्हा तेवढी एक मला मदत करा, आळस करू नका. या चॅनेलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक द्या, एखादी कॉमेंट दिली तर मला जास्त बरं वाटेल आणि शक्य झालं तर हा व्हिडिओ शेअर करा. पुन्हा सगळ्यांना मी धन्यवाद देतो आणि शुभेच्छा.